अपडेट येऊया, अंबरनाथमध्ये जाऊया, कारण आज अंबरनाथमध्ये पण मतदान पार पडते। मात्र या मतदानाला सुरुवात होण्याआधीच काही मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली। मतदान स्लिपवर नमूद केलेल्या मतदान केंद्रावर मतदार दाखल झाले असता त्याच केंद्रात संबंधित रूम नंबरची खोली उपलब्ध नसल्याने मतदारांची धांदल उडाली। त्यामुळे मतदारांना नेमकं कुठे मतदान करायचं याबाबत संभ्रम निर्माण झाला। काही केंद्रांवर मतदारांना एका खोलीतून दुसऱ्या खोलीत पाठवण्यात येत असल्याने वेळेचा देखील अपव्यय झालेला आहे। भामराय माझ्या वोटर लिस्ट मध्ये घरी स्लिप देऊन गेले की तुमचा महात्मा गांधी शाळेत खोली नंबर 6 मध्ये आहे, पण इथे विचारलं तर ते म्हणते इथे फक्त 1 ते 5 खोल्या आहेत, 6 नंबर खोली इथे नाही आहे। मग बरेच लोकांना विचारलं, ते मतदान केंद्र हेल्प करतात, ते म्हणतात इथे 1 ते 5च आहे। मग म्हणलं मग 6 कुठे? बोलते आम्हाला माहित नाही, आम्ही नवीन आहे इथे। बघा आता तुम्ही कुठे विचारतात तुम्ही। विक्रांत, आपण याचाच आढावा घेऊया। आपले प्रतिनिधी थेट तिकडे मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत, निकेश शार्दूल, त्यांच्याशी आपण बोलूया। निकेश, नेमका काय गोंधळ झालाय? कारण मतदार राजा सकाळी सकाळी पोहोचलाय आणि पोहोचल्यानंतर तिकडे जर खोलीच नसेल मतदान करायला तर मतदारांना करायचं तरी काय? हा कोणाचा दोष आहे? नक्कीच अमरनाथ नगर परिषदेच्या मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली। मात्र या मतदानाची सुरुवात जी आहे ती मतदारांमध्ये गोंधळात असलेली पाहायला मिळाली। ज्या प्रकारे हे माझ्या मागे तुम्ही मतदार केंद्र जे आहे ते पाहू शकता, ज्या मतदारांना जी मतदानाची जी स्लिप दिली जाते त्या स्लिपवरती जे बूथ आहे त्या बूथचा ज्या क्रमांकाची जी स्लिप दिली जाते तशी 6 नंबरच्या बूथच्या क्रमांकाची जी आहे ती स्लिप दिली गेली होती। मात्र त्या मतदारांना नेमकं बूथ कुठे आहे ही शोधण्यासाठी बराच वेळ जो आहे तो लागला गेलेला पाहायला मिळाला। ज्या ठिकाणी 6 नंबरचा बूथ आहे तो मात्र त्या ठिकाणी नसल्याचं जे आहे ते निदर्शनात असलं। त्यामुळे ज्या स्लिपवरती ज्या मतदार केंद्रात बूथचा जो नंबर दिलेला आहे तो नंबर, त्या नंबरची खोली जी आहे ती मतदारांना सापडेना, यासाठी बराच गोंधळ जो आहे तो मतदारांमध्ये झालेला पाहायला मिळाला। काही वेळासाठी जे आहे ते मतदारांची गर्दी जी आहे त्या केंद्रावरती मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळाली। आता मतदानामध्ये नाव आहे, आपल्याकडे स्लिप आहे, मात्र मतदान करायचं कुठं असा प्रश्न जो आहे तो काही वेळासाठी जो आहे तो मतदारांमध्ये असलेला पाहायला मिळाला। त्यामुळे निवडणूक प्रशासनाने हा तांत्रिक आणि व्यवस्थापकीय गोंधळ जो आहे लवकरात लवकर दूर करून मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू ठेवावी, किंवा मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच निर्माण झालेल्या गोंधळामुळे पुढील काही तासांत मतदाराच्या टक्केवारीवरती जे आहे तो परिणाम जो आहे तो काहीसा दिसून येणार आहे। त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेची जी काही मतदानाची जी काही प्रक्रिया जी आहे ती सुरुवातीपासूनच जी आहे ती गोंधळात असलेली पाहायला मिळेल। त्यामुळे आज दिवसभर ही मतदान प्रक्रिया कशा प्रकारे पार पडते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय, मतदान नेमकं कुठे करायचं असा संभ्रम आता मतदारांमध्ये या सगळ्या घोळामुळे निर्माण झाला।